कुठे निघालीस? असं का करतोस? आज कोर्टात निकाल देणार आहेत ना, याच दिवसाची वाट बघत होते मी. आज तू नाही यायचंस. का? मी सांगतोय म्हणून. तू कोण सांगणार? याच दिवसाची वाट बघत होते ना मी इतके दिवस, आणि यांच्या केस संदर्भात मीच तुला सांगितलंय. मग तूच कसं मला म्हणू शकतो की आता निकाल लागतोय तर तू येऊ नकोस? असं काय करतोय? मी सांगितलं ना, तू कोर्टात आलीस, तुझ्या समोर शिक्षा सुनावली गेली, तुला नाही राहावलं, सगळ्यांसमोर आलीस, मग सगळी मेहनत पाण्यात जाईल, काहीच अर्थ उरणार नाही. सुगंधर, हात सोड, दुखतंय. आणि नाही येणार मी समोर. एवढा का विश्वास दाखवतोस माझ्यावर? आता ठरलंय ना मागचं सगळं विसरायचं, आपण सोबत राहायचं. थोडा तरी विश्वास दाखव. मला फक्त ह्यांना शिक्षा होताना बघायचंय माझ्या डोळ्यांनी, म्हणून येते मी. चल. बाकी तुझ्या मनात गोपाळ विषयी काहीच काळजी नाहीये ना? मला का असेल यांची काळजी? अरे माझं ठरलंय आता त्यांना विसरायचं, सगळं सोडून द्यायचं, आणि आपलं ठरलंय की आपण सोबत राहायचंय. मला त्यांना शिक्षा होताना बघायचंय, म्हणून मी येते. मी एक काम करते, मी पुढे निघते, तू ये. काल रात्री कुठे गेली होतीस? मी झोपलेलो असताना गोपाळलाच भेटायला गेली होतीस ना? नाही, ह्यांना भेटायला गेले नव्हते, बघायला गेले होते. ह्यांना होणारा त्रास बघायला गेले होते, कारण ह्यांना त्रास झाला ना की मला बरं वाटतं. आणि म्हणूनच आज त्यांना शिक्षा होणार आहे ना, तेव्हा त्यांचा पडलेला चेहरा बघायसाठी मला कोर्टात यायचंय. मी जाते पुढे, तू ये. युगंधर, तुला नाही सांगितलं ना, कळत नाही तुला? युगंधर, 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 दरवाजा उघड. काय करतोयस? हे बघ, असं करू नको, दार उघड. युगंधर, मला तुला सांगितलेलं कळत नाही? युगंधर, सोड. सोड युगंधर. युगंधराचे परिणाम वाईट होतील. काय करतोस? तुला कर. सोड. युगंधर, सोडा मला. वाचवा. युगंधर, युगंधर, सोड.